श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आपल्याही घरामध्ये खूप सारा वास्तुदोष असेल, तोडफोड करायला सांगितली असेल तर बिना तोडफोड करता देखील आपण वास्तुदोष हा पूर्णपणे नाहीसा करू शकतो. बिना तोडफोडीचा वास्तुदोष दूर करता येतो. याबद्दलची संपूर्ण माहिती कोणत्या प्रकारे करायचं आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर दक्षिणमुखी घर असेल तर अशा वेळी मुख्य दरवाजाच्या समोर 2 पावलं जाऊन नंतर आग्नेय कोपऱ्यामध्ये कडुलिंबाचं एक झाड लावावं. भले जास्त मोठी जागा नसेल तर छोट्याशा कुंडीमध्ये लावलं तरी देखील चालेल. मात्र याची काळजी व्यवस्थित घ्यायची आहे की ज्यामुळे दक्षिणमुखी घराला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. टॉयलेटमध्ये जर वास्तुदोष निर्माण झाला असेल, जसं की एखादी चीर पडलेली असेल, भेगा पडलेल्या असतील, तर अशा वेळी शौचालयामध्ये आपल्याला काचेच्या वाटीमध्ये खडं मीठ ठेवायचं आहे टॉयलेटमध्ये, की ज्यामुळे हा जो वास्तुदोष आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. आणि त्याचबरोबर शिकार करणाऱ्या सिंहाचं चित्र देखील लावायचं आहे. स्वच्छता आणि सुगंध, आपलं घर नेहमी टापटीप ठेवायचं आहे आणि सतत सुगंधी वातावरण आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे. याच्यासाठी एखादी अगरबत्ती किंवा कापूर याचा वापर करायचा आहे. प्रत्येक रूममध्ये आपल्याला एका काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या पणतीमध्ये थोडा थोडा कापूर ठेवायचा आहे. यामुळे शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि घरामध्ये पैसा यायला सुरुवात ही होत असते. दक्षिणेला जर खिडकी असेल तर अशा खिडकीला मोठे पडदे लावायचे आहेत. जर दरवाजा असेल तर कडुलिंबाचं झाड लावायचं आहे. यामुळे त्या बाजूने येणाऱ्या ज्या वाईट लहरी आहेत त्यापासून घराचा बचाव होतो. घर अतिशय सुंदर बनवायचं आहे. घरामध्ये सुंदर चित्र, पडदे, वनस्पती हे लावायचे आहेत. फुलं, जेणेकरून अतिशय हिरवळ आपल्या घरामध्ये झाली पाहिजे, की ज्यामुळे बुध ग्रह हा अतिशय मजबूत होतो आणि घरातील व्यक्तींना भरभराट यायला सुरुवात होते. आपल्या घराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावरती चौमुखा दिवा हा लावायला सुरुवात करायचा आहे. हा जो दिवा आहे तो शनिवारी लावायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती शुभ लाभ ओम याचं चित्र देखील हाताने रोजच्या रोज काढायचं आहे. माता हे हाताने काढत असताना तुम्ही लाल चंदनाचा किंवा हळदीचा वापर करू शकता किंवा केसर आणि दूध मिश्रित गंध तयार करून तुम्ही या गंधाचा देखील वापर करू शकता. घरामध्ये कोणताही नळ असा ठेवू नका की ज्या नळामध्ये मधून सतत पाणी टपकत आहे. ज्या ठिकाणी सतत पाणी टपकतं, जिथे पाण्याचा नाश हा जास्त होतो, त्या ठिकाणी आर्थिक संकट हे एकापाठोपाठ एक यायला सुरुवात होते. प्रवेश द्वार जे आहे त्या प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर आपल्या हॉलला किंवा जे कोणते तुमचे रूम असेल त्याला हलका पांढरा रंग द्यावा किंवा हलका हिरवा रंग द्यावा. गुलाबी, निळा रंग कधीही देऊ नये. यामुळे देखील वास्तुदोष हा निर्माण होतो. जेवणाच्या खोलीत तुम्ही हिरवा, निळा, हलका गुलाबी किंवा इतर हलका रंग देऊ शकता. मुख्य शयन जिथे तुम्ही करता त्या ठिकाणी हिरवा, निळा, गुलाबी हलका रंग लावायला हरकत नाही. तुम्ही हे रंग लावू शकता त्या खोलीमध्ये. म्हणजे ज्या आपल्या भिंती आहेत त्या भिंतींना हे रंग तुम्ही देऊ शकता. स्वयंपाकघरामध्ये नेहमी शांततादायक रंग असावा. याच्यासाठी पांढरा रंग नेहमी निवडावा. पांढऱ्या रंगामध्ये सकारात्मक ऊर्जा ही भरपूर प्रमाणामध्ये असते आणि यामुळे घरात शांतता देखील टिकून राहते. देवघर जे आहे त्या देवघराच्या अवतीभोवती गुलाबी रंग, हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे. त्यामुळे हे रंग तुम्ही देऊ शकता. तिजोरीमध्ये आपल्याला एखाद्या पिवळ्या वस्त्रामध्ये कवड्या बांधून ठेवायच्या आहेत. सोबतच अगरबत्ती किंवा अत्तराची एखादी बाटली, सुगंधित अगरबत्ती म्हणजे जसं की गुलाब अगरबत्ती तुम्ही ठेवू शकता किंवा अत्तराची बाटली, चंदनाचा एखादा तुकडा, चांदी, तांब्याचे सिक्के,
अख्खे तांदूळ, ज्याला अक्षदा आपण म्हणतो, या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून आपल्याला ठेवायच्या आहेत. यामुळे घरामध्ये लक्ष्मी यायला सुरुवातही होत असते. सकाळ आणि संध्याकाळ घरामध्ये कापूर हा जाळलाच गेला पाहिजे. कापूर जाळल्यामुळे पितृदोष हा पूर्णपणे नाहीसा होतो. आठवड्यातून एक गुरुवार सोडून मीठ पाण्यात टाकून त्याने आपल्या घर जे आहे त्या घराची फरशी वगैरे व्यवस्थित पुसून घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक गुरुवार सोडायचा आहे. बाकी इतर जे दिवस आहेत, इतर सर्व दिवशी आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित फरशी पुसून घ्यायची आहे. हे काम तुम्ही सकाळी करू शकता. संध्याकाळी मात्र करणं टाळायचं आहे. रात्री म्हणजे संध्याकाळी 7 नंतर ते अगदी रात्री 11 वाजेपर्यंत फरशी पुसू नये, झाडू मारू नये. यामुळे देखील लक्ष्मी घरातील निघून जाते. घरात किंवा बाथरूममध्ये कुठंही कोळ्याचं जाळं अजिबात होऊन देऊ नका. जाळे जळमटे होऊन देऊ नका. घरामध्ये कधीही जो कचरा आहे तो जमा करून ठेवू नका. गच्चीवरती कुठल्याही प्रकारची वस्तू जी आपल्याला लागत नाही, असे बऱ्याच जणांना सवय असते की आपल्या घराची जी छत आहे त्या छतावरती टाकून द्यायचं. तर ही एक चूक टाळायची आहे. आपल्या घराच्याच माध्यमातून आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद लाभत असतो. त्यामुळे आपल्या घराची छत ही नेहमी निर्मळ आणि व्यवस्थित ठेवायची आहे. ब्रह्ममुहूर्त आणि सायंकाळी हा जो आपला झाडू आहे तो कुणालाही दिसता कामा नये, याच्यासाठी आपल्याला झाडू हा नेहमी झाकून ठेवायचा आहे. मात्र हा जो झाडू आहे तो पलंगाखाली किंवा आपण जिथे बसतो खुर्च्या वगैरे असतात त्याच्या खाली कधीही ठेवायचा नाही. झाडू नेहमी वायव्य दिशेत, त्यामुळे घरामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होते पैसा कमवण्याची आणि आरोग्य खूप चांगलं होतं. बाथरूमला सतत ओलं कधीही ठेवायचं नाही. ज्यावेळी सर्वांच्या आंघोळा वगैरे होतील, बाथरूम आता वापरणार नाही, त्यावेळी बाथरूम चकाचक करून व्यवस्थित आपल्याला दरवाजा ओढून घ्यायचा आहे. बाथरूमचा दरवाजा, टॉयलेटचा दरवाजा उघडा ठेवल्यामुळे देखील घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो. घराची जी दक्षिण आणि पश्चिम दिशा आहे ती रिकामी ठेवायची आहे. करिअरच्या स्थितीसाठी हे अतिशय धोकादायक ठरतं. बऱ्याच जणांना सवय असतं की दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशा रिकामी ठेवायची, पूर्व दिशा जड करायची, उत्तर दिशा जड करायची. तर असं न करता आपली ज्या जड वस्तू आहेत, जसं की धान्याचे मोठमोठे बॅरेल असतील, ड्रम असतील किंवा असं जे सामान असेल लोखंडी, ते तुम्ही दक्षिण आणि पश्चिम दिशेस ठेवू शकता. पूर्व आणि उत्तर दिशा टाळायची आहे या वस्तू ठेवण्यासाठी. अगदी रिकाम्या जागेमध्ये देखील तुम्ही वर्षभरासाठी आपलं जळण वगैरे रचून ठेवणार असाल तर त्यासाठी देखील दक्षिण आणि पश्चिम दिशाच निवडायची आहे. पूर्व आणि उत्तर दिशा ही वगळायची आहे. या दिशांमध्ये अजिबात जड वस्तू कोणतीही ठेवायची नाही. घरात जी फरशी असेल ती फरशी कधीही तडा गेलेली नसावी. फरशी देखील व्यवस्थित असावी. घरात जे आपलं रोजच्या रोज आपण बिस्तर वापरतो, तक्के वापरतो, ते तक्के आणि बिस्तर हे नेहमी संध्याकाळच्या वेळी किंवा इतर वेळी देखील बऱ्याच जणांचं अंथरूण जे आहे ते दुसरी लोक आली की पटकन दिसलं जातं. तर ही एक चूक टाळायची आहे. आपले जे अंगावरची घ्यायची अंथरुणे आहेत जे आपण रात्रभर वापरतो अशी अंथरुणं नेहमी झाकून ठेवावी. त्याच्यावरती इतरांचं लक्ष अजिबात जाऊ देऊ नये. आपलं जे बेडरूम आहे ते जर सेपरेट असेल तर अशा आपल्या बेडरूममध्ये कोणत्याही नातेवाईकांना, पाहुण्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन जाऊ नये. याच्यामुळे देखील वाईट प्रभाव हा दोघांच्या नात्यावरती पडत असतो. मनी प्लांट लावणं हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मनी प्लांट हे निळ्या रंगाच्या बादलीमध्ये लावायचं आहे आणि याची जी दिशा आहे ती उत्तर दिशा निवडायची आहे. उत्तर दिशेच हे ठेवायचं आहे. बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचा कधीही आरसा जो असतो तो गोल नाही, आयताकारचा लावावा. मात्र हा जो आरसा आहे त्याच्यावरती आपली जी प्रतिमा आहे, बेडची प्रतिमा पडली नाही पाहिजे, याची देखील काळजी घ्यायची आहे. संध्याकाळच्या वेळी हा आरसा झाकून ठेवायचा आहे. घराच्या जवळ केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ, वड,
आंबा, नारळ, जांभूळ, पेरू यांच्यासारखे झाडे हे लावावेत. जांभूळ, पेरू ही जी मोठी झाडे आहेत ते घराच्या पासून जराशी लांब लावावीत आणि जी डाळिंब आहे आणि तुळस आहे, मनी प्लांट आहे ते घराच्या जवळ लावावी. इतर जी झाडे आहेत ते घरापासून थोडीशी लांब अंतरावरती लावावी की ज्यामुळे त्या झाडांची सावली आपल्या घरावरती पडली नाही पाहिजे याची देखील खबरदारी घ्यायची आहेत. जी झाडे खूप उंच होणार असतील अशी झाडे दक्षिण दिशेला लावणं अतिशय शुभ मानलं आहे. यामुळे वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होते. साहजिकच तुमच्या घरामध्ये तशी जागा असेल तर तुम्ही लावा, नसेल तर छोटी छोटी झाडे निवडा. जसं की बांबू प्लांट असेल, मनी प्लांट असेल, तुळस असेल, क्रासोला प्लांट असेल, अशी जी आपल्याला वास्तू आपली सकारात्मक करणारी जी झाडे आहेत अशी झाडे आपण नक्कीच लावू शकतो. घरामध्ये एकतरी पांढऱ्या आणि लाल जास्वंदीचं झाड हे असावं. भले ते कुंडीमध्ये लावा पण नक्की असावं. घराचा दरवाजा हा नेहमी स्वच्छ आणि मजबूत असावा, तुटका नसावा. त्यावरती नेहमी स्वस्तिक हे काढलेले असावं आणि हे जे स्वस्तिक आहे ते उजव्या हाताच्या अनामिकेनेच काढावं. कोणतेही प्लॅस्टिकचं स्वस्तिक आणून लावू नये. स्वयंपाकघरात जी पितळेची, कांस्यमधली जी भांडी असतील, तांब्याची भांडी असतील, चांदीची भांडी असतील किंवा स्टीलची भांडी असतील, जे काही तुम्ही वापरत असाल ते अगदी स्वच्छ आणि चकचकीत करून ठेवावं. यामुळे राहूचा कधीही त्रास त्या घरच्या लोकांना भोगावा लागत नाही. घोड्याचे चित्र लावायची नसतील तर पोहणाऱ्या माशाचं चित्र नक्कीच लावावं आपल्या घरामध्ये. अतिथी कक्षात घराच्या मुख्य व्यक्ती बसत असेल तर त्यामागे पर्वत किंवा उडणाऱ्या पक्ष्यांचं चित्र लावावं. असं चित्र बघितलं की आत्मविश्वास आणि मनोबल वाढतं आणि यामुळे व्यक्तीला एक चांगली आशा, नवी दिशा ही लाभण्यासाठी मदत होते. घरामध्ये पती पत्नी ज्या ठिकाणी झोपतात त्या ठिकाणी राधाकृष्णांचं चित्र असावं किंवा हंसाची जोडी जी आहे त्याचं चित्र नक्कीच लावू शकता. याशिवाय हिमालय, शंख, बासरीची चित्रसुद्धा तुम्ही लावू शकता. बेडरूममध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये पूर्व मध्य भिंतीवरती शांत समुद्राचं चित्र लावावं. बेडरूममध्ये कधीही खळखळत्या पाण्याचं चित्र लावू नये. अगदी शांत असेल असं लावू शकता. ज्या घरात स्वयंपाकघर दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात नसेल तर त्या ठिकाणी वास्तुदोष हा भरपूर प्रमाणात दिसून येतो. घराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात कधीही आपल्याला किचन बनवायचं नाही, अन्न शिजवायचं नाही. जर अशा प्रकारे जर काही होत असेल आणि तुम्ही जर ती सुधारणा करू शकत नसाल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला एक गणपतीचं चित्र लावायचं आहे. जो लाल गणपती असेल अशा गणपतीचं चित्र ईशान्य कोपऱ्यामध्ये घराच्या लावायचं आहे की ज्यामुळे वास्तुदोष हा नाहीसा होईल. तुमच्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये जर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर अशा वेळी स्वयंपाकघराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्याबरोबर वरती आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्तीचं चित्र लावायचं आहे की ज्या ठिकाणी आपले शंकर भगवान त्यांच्याकडून भिक्षा घेत आहेत तांदळाची अशी चित्र म्हणजे अशी फ्रेम तुम्ही लावू शकता. तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.